हा माझा मुलगा वेदांत विशाल दळवी. हा इयत्ता 8वीमध्ये आत्ता शिकत आहे. तर ह्याला थोडा ऐकण्याचा प्रॉब्लेम आहे. तर आपण त्याच्यासाठी एक कानाची मशीन, मायक्रो मशीन आहे, छोटीशी मशीन पण दाखवतो मी तुम्हाला. ही छोटीशी मशीन आहे. तर त्याच्याने तो ऐकतो. त्याला पूर्ण ऐकायला येतं, पण मशीन काढल्यानंतर त्याला काहीच ऐकायला नाही येत. तर त्याला आपण कुठल्याही प्रकारची सायनिंग भाषा आपण त्याला शिकवली नाही आहे, तरी पण त्याला पूर्ण सायनिंग भाषा त्याला येते. तो एवढा हुशार आहे. तर आता मी तुम्हाला काही प्रश्न त्याला मी विचारतो, मी त्याला तो सायनिंगमध्ये आपल्याला सांगेल की कशाला काय म्हणतात. आता वेदांत, मला एक सांग की तुझे मित्र तुला हाका कशी मारतात? आता हाका मारतात. आता तुझे मित्र तुला हाका कशी मारतात? आता तुझ्या शेजारी एक मित्र बसलाय आणि त्याच्या पलीकडे एक मित्र बसलाय. आता तू त्याला सांगतोय, त्याला बोलवतो, कसं सांगणार तो? हां, तर हे काय असं, हे काय केलं तू? हे तुझं नाव आहे, बरोबर ना? हे तुझं सायनिंग येतं की वेदांत म्हणजे असं. तर तुझ्या पप्पांचं नाव विचारतात, तर मग तू कसं सांगतो तुझ्या पप्पांचं नाव काय आहे? अच्छा, विशाल नाव आहे म्हणून असं करतो, मग त्यांना समजून जातं. तू जे पप्पा काय करतात विचारलं, तू काय सांगतो? अच्छा, कामाला जातात आणि लॅपटॉपवरती काम करतात असं सांगतो. आणि तुला समजा बसमध्ये विचारलं तुला कुठं जायचं आहे, तर तू साईनमध्ये कसं सांगतो त्यांना? अच्छा. अच्छा, असं सायनिंगमध्ये तू सांगतो त्यांना, त्यांना समजून जातं. त्याच्यानंतर तुला जर कोणी विचारलं, मॅडमने विचारलं की तू आज डब्याला काय आणलंय किंवा तू आज काय खाल्लंस, तर कसं सांगतो तू? चपात्या आणि फक्त चपाती आणली, भाजी? अच्छा, भाजी त्याला म्हणतात. अच्छा, आता आपण एवढीच माहिती घेऊ, बाकीचं उद्या बोलू.